तिकडे शिवसेनेनं भाजपच्या नेतृत्वाकडे 107 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे शिवसेनेनं 107 जागांचं एक प्रेझेंटेशन भाजपच्या हायकमांडला सादर केलं। या प्रेझेंटेशनमध्ये 107 विधानसभा क्षेत्रातल्या जातीय समीकरणांची सुद्धा विस्तृत माहिती देण्यात आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेनं मुंबई, ठाणे आणि केमेमार भागात जास्तीत जास्त जागांची मागणी केली आहे। याशिवाय शिवसेनेच्या उमेदवारांची विजयाची शक्यता महायुतीतल्या इतर पक्षांपेक्षा कशी जास्त आहे याचं सुद्धा ॲनालिसिस या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। शिवसेनेची 107 जागांची मागणी आहे। यात प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि एमएमआर रिजनमधल्या जागा आहेत। या 107 जागांचं जातीय समीकरण सुद्धा तयार करण्यात आलं आहे। उमेदवारांच्या विजयाच्या शक्यतेसह संभाव्य उमेदवारांसह हे प्रेझेंटेशन आहे। आणि याशिवाय शिवसेनेचा दावा आहे की महायुतीतल्या घटक पक्षांपेक्षा त्यांची ताकद कशी जास्त आहे ते। मयुरेश गणपते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मयुरेश, मोठी बातमी आहे ही, कारण मोठा दावा केला आहे शिंदे सेनेनं। नक्कीच मिलिंद, आणि हा खूप मोठा दावा शिंदे सेनेने केलेला आहे। पण हा नुसता दावा त्यांनी केला नाही, तर त्याचबरोबर त्यांनी जो एक रिपोर्ट बीजेपी हायकमांडला सबमिट केलेला आहे किंवा दिलेला आहे, त्याच्यात त्यांनी जातीनिहाय प्रत्येक सीट मागचं राजकारण काय आहे किंवा तिथे कुठच्या जातीचं प्राबल्य जास्त आहे आणि त्यानुसार त्यांच्याकडे कुठचा कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार कुठचा आहे याची एक यादी त्यांनी दिलेली आहे। तसंच या रिपोर्टमध्ये त्यांनी भाजप आणि एनसीपी म्हणजे अजित पवारांचा पक्ष जो आहे तो यांची काय स्थिती आहे, त्यांचं एकंदर गणित कसं आहे हेही त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे। आणि त्याच जोरावर त्यांनी सांगितलेलं आहे की या ज्या 107 जागा आहेत या आम्ही का मागतोय, कारण का इथे आमचे जे उमेदवार आहेत त्यांचे जिंकण्याचं प्राबल्य जे आहे ते जास्त आहे। आता हा रिपोर्ट त्यांनी सबमिट केलेला आहे, दिलेला आहे। आता या रिपोर्टवर पुढे चर्चा होईल आणि त्यांना किती नेमक्या जागा मिळतात हे बघणं महत्वाचं ठरेल। कारण का आपण बघतोय की जसजसा दिवस ढकलले जातात ते पुढे जात आहेत आणि निवडणुका जवळ येत आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक पक्ष जो आहे तो जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात याच्याकडे लक्ष देतोय। पण यावेळी मिलिंद जे आहे ते असं कुठेतरी वाटतंय की स्ट्राईक रेट हा जो काही एक मुद्दा आहे तो महत्वाचा असेल की तुम्ही किती जास्त जागा लढवता याच्यापेक्षा लढवलेल्या जागांमध्ये किती जास्त जागा तुमच्या निवडून येत आहेत हे महत्वाचं ठरणार आहे। मयुरेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या